विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर इस्कॉन जयपूर मंदिरात आपल्या सर्वांचं स्वागत। इथे आल्यावर किती लोकांना घरी आल्यासारखं वाटलं? सो प्रभुपादांना तिथे बघून लगेच असं वाटलं आपण आपल्या घरी पोहोचलो म्हणून। आपण काल मदन मोहन यांचं दर्शन केलं। मदन मोहनचं दर्शन करताना आपण सनातन गोस्वामींबद्दल चर्चा जास्ती करू नाही शकलो, आपण ती चर्चा आज करूया। श्री रूप गोस्वामी आणि सनातन गोस्वामी हे दोघे भाऊ आणि बंगालमध्ये त्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर काहीच दिवसांमध्ये एकदा सनातन गोस्वामींच्या स्वप्नात, मोठे भाऊ आहे सनातन गोस्वामी, सनातन गोस्वामींच्या स्वप्नात एक ब्राह्मण आले आणि त्या ब्राह्मणाने हातात श्रीमद भागवतम घेतलं होतं आणि ते श्रीमद भागवतम त्यांनी सनातन गोस्वामींना दिलं। तर सनातन गोस्वामी खूप खुश झाले ते भागवतम प्राप्त करून, पण त्यांचे जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांना लक्षात आलं हे तर स्वप्न होतं। तर जेव्हा जाग आली तेव्हा आजूबाजूला शोधत होते की तो ब्राह्मण कुठे आहे आणि ते श्रीमद भागवतम कुठे आहे। आणि त्या दिवशी खरोखर दिवसा एक ब्राह्मण आले आणि त्यांनी सनातन गोस्वामींना लहानपणी एक श्रीमद भागवतम भेट म्हणून दिलं। त्या दिवशीपासून सनातन गोस्वामींनी ते श्रीमद भागवत वाचायला सुरुवात केली आणि दिवस रात्र त्या श्रीमद भागवताच्या त्या पुस्तकाला त्यांनी आपलं जीवनसाथीच बनवलं। नेहमी त्याला जवळ ठेवायचे आणि दररोज त्या श्रीमद भागवताला वारंवार वाचायचे आणि त्यामध्ये जे प्रसंग दिलेत, श्रीकृष्णांबद्दल दिलेत, भक्तांबद्दल दिलेत, त्यांच्यामध्ये ज्या भावना व्यक्त केल्या शुकदेव गोस्वामींनी, त्या भावनांना आत्मसात करण्याचा लहानपणापासून त्यांचा प्रयत्न होता। काही वर्षांनी जेव्हा मोठे झाले तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये एक खूप सुंदर असे संन्यासी आले आणि या सुंदर संन्यासींनी सनातन गोस्वामींना सांगितलं, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही वृंदावनात जायला पाहिजे आणि वृंदावनामध्ये तुम्ही राधाकृष्णांवर या विषयावर आधारित पुस्तकं लिहिली पाहिजेत म्हणून। तर सनातन गोस्वामींना माहितीच नाही हे संन्यासी कोण आहेत। जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांनी त्यांच्या भावाला विचारलं, असे एक सुंदर संन्यासी माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही वृंदावनाला जा। तेव्हा रूप गोस्वामींनी सांगितलं, हो ते संन्यासी म्हणजे श्री कृष्ण चैतन्य महाप्रभू आणि ते श्रीकृष्णच आहेत, पण ते या जगामध्ये श्रीकृष्णांप्रती दुर्मिळ अशी प्रेमभक्ती देण्यासाठी अवतरित झाले आहेत। मग काही दिवस गेल्यानंतर श्री रूप आणि श्री सनातन हे वाट बघतायत की आता काय करायचं। श्री चैतन्य महाप्रभू तर आले आहेत आणि त्यांनी आपल्याला डायरेक्टली येऊन ऑर्डर पण दिली आहे की तुम्ही वृंदावनला जा, पण कसं जायचं? कारण त्यावेळेसचे जे मुसलमान एक राजे होते त्यांच्या हाताखाली ते काम करत होते आणि राजाने एका अर्थाने पूर्ण राज्य यांच्या दोघांच्या जबाबदारीवर सोपवलं होतं आणि स्वतः मग त्याला जे काही करायचं होतं, त्याला आजूबाजूच्या राज्यांवर आक्रमण करायचं होतं, त्याला त्याच्या हिशोबाने त्याचं जीवन जगायचं होतं, जबाबदारी मुक्त जीवन जगायचं होतं त्याला। जबाबदारी सगळी रूप आणि सनातनवर टाकली आणि मग तो अय्याश जीवन पण जगत होता आणि अनेक वेळा आजूबाजूच्या प्रदेशांवर आक्रमण पण करत होता। तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या वडिलांना खूप वाईट वाटत होतं। त्यांच्या वडिलांचं नाव होतं कुमारदेव। कुमारदेव यांना खूप वाईट वाटत होतं की माझी दोन मुलं ही इतकी हुशार मुलं आहेत, इतकी पवित्र मुलं आहेत आणि यांना काय सेवा करायला लागते। आपण याच्यावर पण चर्चा केली होती की या दोघांना दम दिला होता की जर तुम्ही माझी सेवा नाही केली तर आजूबाजूचे हिंदूंची जी गावं आहेत ती सगळी मी जाळून टाकेन, आणि त्या दबावाखाली मग रूप आणि सनातनला या सेवेमध्ये संलग्न केलं होतं।
तर दररोज कुमार देव आपल्या घरी मोठमोठे यज्ञ करायचे आणि ब्राह्मणांना बोलवून फक्त एकच विनंती करायचे, असं काहीतरी यज्ञ करा की दररोज माझ्या मुलांवर जे पापांची संख्या वाढत चालली आहे ती पापांची संख्या कशी कमीत कमी होईल. तर कधी कधी कोणी मुलं जर मिनिस्टर झाले तर आई वडिलांना खूप गर्व होतो की माझा मुलगा खूप मोठा मिनिस्टर झाला. पण कुमार देवला आपले 2 मुलं सगळ्यात मोठे मिनिस्टर झाले याचा गर्व नव्हता, पण त्यांना खंत वाटत होती की हे 2 मिनिस्टर झालेत, पण मिनिस्टर झाल्यानंतर कुठल्या कार्यामध्ये राहतात. ते एक खूप शुद्ध व्यक्तिमत्व आहे त्यांच्या वडिलांचं. आणि अशा परिस्थितीमध्ये रूप आणि सनातन विचार करतायत की आता काय करायचं. मग तेव्हा त्यांनी एक पत्र लिहिलं, श्री चैतन्य महाप्रभूंना पत्र लिहिलं की आम्ही असे फसलो आहोत आणि आम्हाला तुमची सेवा करायची आहे, तर आम्ही काय करू शकतो म्हणून. तर त्याचं काही उत्तरच नाही आलं. पुन्हा त्यांनी प्रश्न तशाच प्रकारचं पत्र लिहिलं, त्याचं पण उत्तर नाही आलं. अशा प्रकारे अनेक वेळा तोच प्रश्न ते विचारत होते महाप्रभूंना की आम्ही असे फसलो आहोत, पण आम्हाला तुमची सेवा करायची, तर आमच्याकडून काय अपेक्षा आहे. पण तिथून काही प्रश्न उत्तरच येत नव्हतं. मग एक दिवशी त्यांनी आईला विचारलं, तर आई म्हणाले की नाही, थोडी श्रद्धा ठेवा आणि उत्तर येईल. तर तेव्हा मग एक उत्तर आलं आणि त्या उत्तरामध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी एक वेगळाच विचार मांडला होता. महाप्रभू म्हणाले की एक वैवाहिक जीवनातली महिला जर तिचं लग्नाबाहेर प्रेम असेल तर तिच्या वैवाहिक जीवनातले सगळे कर्तव्य ती अधिक दक्षतेने पालन करते. तुम्ही पण त्याच्यातून काहीतरी शिका म्हणून. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी त्या पत्राचं उत्तर या एका संस्कृत श्लोकाद्वारे दिलं आणि त्याच्यातून रूप आणि सनातनला सांगितलं, सध्याच्या काळात तुमच्याकडून ही एकच अपेक्षा आहे की तुम्हाला आत्ताचे जे कर्तव्य आहेत ते कर्तव्य तुम्ही नीटपणे पालन करा. या दरम्यान श्री चैतन्य आणि नित्यानंद प्रभू हे संकीर्तन करता करता जगन्नाथपुरीहून तिथे म्हणाले की आम्ही चाललोय. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले मी वृंदावनला चाललोय, पण वृंदावनला न जाता बंगालच्या दिशेने निघाले. तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंचे एक भक्त होते नरसिंहानंद ब्रह्मचारी म्हणून. तर हे नरसिंहानंद ब्रह्मचारी, ऍक्च्युली त्यांचं नाव होतं प्रद्युम्न ब्रह्मचारी, पण त्यांना नरसिंहदेवांबद्दल खूप प्रेम होतं म्हणून त्यांना नाव दिलं होतं नरसिंहानंद ब्रह्मचारी. तर हे यांना श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल इतकं प्रेम असायचं, ते मानसिक सेवा करायचे श्री चैतन्य महाप्रभूंची. तर त्यांना जर ऐकण्यात आलं की श्री चैतन्य महाप्रभू अशा या दिशाने गेले आहेत म्हणून, तर ते डोळे बंद करायचे आणि मानसिक स्तरावर श्री चैतन्य महाप्रभूंसाठी एक खूप सुंदर असा रस्ता निर्माण करायचे. तर त्यांनी जेव्हा ऐकलं की श्री चैतन्य महाप्रभू चाललेत त्या दिशेने वृंदावन, तर त्यांनी तसेच नेहमीसारखे डोळे बंद केले. आणि त्यापूर्वी जेव्हा पण नरसिंहानंद ब्रह्मचारींनी सांगितलं होतं की श्री चैतन्य महाप्रभू इथे चालले, श्री चैतन्य महाप्रभू तिथे चाललेत, तर ते खरं ठरलं होतं. तर यावेळेस महाप्रभूंनी ओरिसामध्ये पुरीमध्ये सांगितलं की मी चाललोय वृंदावनला. आणि नरसिंहानंद ब्रह्मचारी म्हणतायत श्री चैतन्य महाप्रभू कनाई नाटशाला म्हणून एक जागा आहे बंगालमध्ये, रामकेलीच्या थोड्या पुढे, तिथपर्यंत जाणार आणि तिथून परत येणार. तर श्री चैतन्य महाप्रभूंनी आतापर्यंत 3 वेळा प्रयत्न केला होता वृंदावनला जाण्याचा. तर जेव्हापासून ईश्वरपुरीशी भेट झाली होती, ईश्वरपुरींशी भेट झाल्यानंतर त्यांच्यामध्ये तो निमाई पंडित, आधी निमाई पंडित सारखे वागायचे, खूप गर्विष्ठ, वादविवाद करायचे, दुसऱ्यांना कमी देखण्याचा त्यांचा स्वभाव होता. आणि त्यांच्या गुरु महाराजांना जेव्हा भेटले त्याच्यानंतर पूर्णपणे त्यांच्यामध्ये बदल घडला आणि मग श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त झाले. तर त्यानंतर 3 वेळा श्री चैतन्य महाप्रभूंनी एक प्रयत्न केला वृंदावनला जाण्याचा. तर श्रीकृष्णांचे भक्त आहे तर वृंदावनला जाण्याचा प्रयत्न करणार. एक म्हणजे ईश्वरपुरीशी जेव्हा त्यांची दीक्षा झाली तेव्हा पटकन तिथूनच निघाले. मग तेव्हा आकाशातून देवतांनी त्यांना सांगितलं की तुमचा हा अवतार वृंदावनला जाण्यासाठी नाही आहे, तुमचा हा अवतार हरिनामाचा प्रसार करण्यासाठी आहे, तर ही वेळ नाही आहे वृंदावनला जाण्याची. श्री चैतन्य महाप्रभू लगेच परत आले. मग जेव्हा संन्यास दीक्षा झाली केशव भारती महाराजांकडून, त्याच्यानंतर वृंदावनासाठी निघाले. मग तेव्हा पण श्री नित्यानंद प्रभूंनी त्यांची दिशाभूल केली. आता 3ऱ्यांदा परत वृंदावनासाठी निघालेत आणि नरसिंहानंद ब्रह्मचारी म्हणतायत या वेळेस पण श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनला जाणारच नाहीयेत, ते तर कन्हई नाटशालापर्यंत जातील आणि परत येतील. तर लोकांना कळलं नाही महाप्रभू किती वेळा आसुसलेले आहेत वृंदावनला जाण्यासाठी आणि यावेळेस म्हणतायत की मी वृंदावनला जाणार आहे. पण नरसिंहानंद ब्रह्मचारी जे कधीच खोटं बोलत नाहीत आणि त्यांच्याबद्दल कधी त्यांच्याकडून काही चूक नाही पण झाली आहे, ते असं कसं काय म्हणतायत. तर कोणाला हे कोडं काही सुटलंच नाही. पण बघितलं श्री चैतन्य महाप्रभू खरोखर वृंदावनची दिशा
न धरता बंगाल साईडला गेले, रामकेली इथे गेले. रामकेलीमध्ये नवाब हुसेन शाह याचं राजधानी होती. याचा अर्थ श्री चैतन्य महाप्रभू वृंदावनाला गेलेच नव्हते, केवळ रूप आणि सनातनला आपल्या सेवेमध्ये स्थान देण्यासाठी महाप्रभू स्वतः गेले. तर आपण नेहमी बघतो कशा प्रकारे भगवंतांना भेटण्यासाठी भक्त जातात, पण जेव्हा भगवंत भक्ताचा अवतार घेऊन येतात तेव्हा त्या भक्ताच्या भूमिकेमध्ये भगवंत आहे मी, मला भेटायला लोकांनी यायला पाहिजे ही भूमिका सोडून देतात. आणि रूप आणि सनातन वारंवार पत्र लिहित आहेत, आम्ही काय करू, आम्ही काय करू, आम्ही इथे फसलेले आहोत, आमच्याकडून काय अपेक्षा आहे. त्याचं उत्तर श्री चैतन्य महाप्रभूंनी काय दिलं? त्याचं उत्तर लेखी स्वरूपात 4 ओळींमध्ये दिलं, पण मुख्य उत्तर काय दिलं? जर कोणी श्री चैतन्य महाप्रभूंना वारंवार हाक मारत असेल आणि म्हणत असेल मला या परिस्थितीतून बाहेर निघायचंय, मी या परिस्थितीमध्ये फसलेलो आहे, मला अनावर झालंय, तर तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी स्व आचरणाने काय शिकवलंय आपल्याला? श्री चैतन्य महाप्रभू दुसरंच कुठला तरी बहाणा करून, एका अर्थाने खोटं बोलून रूप आणि सनातनच्या घरी गेले आणि त्यांना तिथे दीक्षा देऊन त्यांना पुढचं मार्गदर्शन केलं. तर म्हणून आपल्यामधून कोणालाही जर कधी वाटलं की मी कुठल्या परिस्थितीमध्ये फसलेलो आहे आणि मला या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी काय उपाय आहे, जर आपण प्रामाणिकपणे श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू यांना प्रार्थना करत असो, तर श्री चैतन्य महाप्रभू स्वयं आपल्या जीवनात येतील आणि हस्तक्षेप करतील. आणि आपण म्हणू हे तर मला अपेक्षितच नव्हतं, हे कसं काय झालं? तर श्री चैतन्य महाप्रभू संकीर्तन करत करत तिथपर्यंत आले, रूप आणि सनातनला रात्री भेटले आणि त्यांना म्हणाले तुम्ही माझे खूप जुने दास आहात, तुम्ही या जन्माचे माझे दास नाही आहात, आणि तुम्ही रूप आणि तुम्ही सनातन आहात. आणि म्हणाले की मला तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, की माझ्या मनामध्ये एकच इच्छा आहे, कृष्ण भक्ती मला जगामध्ये प्रसार करायची आहे. मला प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आई वडिलांशी भेट करून द्यायची आहे. या जगातला प्रत्येक व्यक्ती अनाथासारखा वागतोय, ऍक्च्युली तो सनाथ आहे. सगळ्यात गोड वडील आहेत, सगळ्यात प्रेमळ आई आहे, आणि त्या सगळ्यात गोड आणि प्रेमळ आई वडिलांना सोडून हा जीवात्मा इथे अनाथासारखा फिरतोय. मला माझ्या जीवनामध्ये फक्त एकच हेतू आहे, प्रत्येक व्यक्तीकडे जायचं आणि त्याला सांगायचं की आई वडिलांशी नातं जोड, आई वडिलांशी नातं तोडून तू इथे गरीबासारखा का वावरतोयस, म्हणून त्यासाठी मी या जगात आलोय आणि तुम्ही माझी मदत करा म्हणून. असं करून श्री चैतन्य महाप्रभू तिथून निघाले आणि खरोखर रामकेलीवरून पुढे कन्हई नाटशालापर्यंत गेले. कन्हई नाटशालामध्ये गंगा नदी दिसली त्यांना, आणि त्या गंगे नदीला बघून त्यांना यमुनेची आठवण झाली, आणि तिथे जे जंगल होते त्या जंगलांना बघून त्यांना वृंदावनची आठवण आली. आणि तिथून मग श्री चैतन्य महाप्रभू खरोखर जगन्नाथपुरीला परत गेले. मग भक्तांना लक्षात आलं की नरसिंहानंद ब्रह्मचारी याचं काय मनन असेल परमेश्वरावर, की परमेश्वराने जे सांगितलं ते नरसिंहानंद ब्रह्मचारीच्या मननाने खोटं ठरलं. तर भक्ताच्या मनामध्ये जर प्रामाणिकता असेल तर कधी कधी भक्ताच्या मनामध्ये परमेश्वर ते पण प्रकाशित करतात जे ते इतरांना सांगत नाहीयेत. मग रूप आणि सनातन आहेत, आता हे आहेत, मग आता काय करायचं? रूप आणि त्यांचा जो लहान भाऊ होते अनुपम, ते म्हणाले की आमचं जे जुनं घर आहे, त्यांच्या पूर्वजांचं एक घर होतं फातियाबाद नावाच्या एका ठिकाणी, तर म्हणाले आम्ही दोघं फातियाबादला चाललो आणि आम्हाला सगळं आता लवकर आटपायचंय आणि आम्ही चाललो श्री चैतन्य महाप्रभूंच्या सेवेमध्ये. महाप्रभूंनी डायरेक्टली आम्हाला इन्स्ट्रक्शन दिलंय म्हणून. पण सनातन गोस्वामी हे गृहमंत्री होते, त्यांच्यावर खूप जास्ती जबाबदारी होती, तर ते असे जाऊ शकत नव्हते. मग आता काय करायचं? तर सनातन गोस्वामी पण खूप थकले होते हे सगळी सेवा करून, आणि राजा काही त्यांना सोडत नव्हता. तर सनातन गोस्वामींनी एक चिठ्ठी पाठवली राजाकडे की मी खूप आजारी आहे आणि मी काही दिवसांसाठी तुमच्या सेवेत येऊ शकत नाही म्हणून. तर राजाला वाटलं खरोखर प्रामाणिकपणे काहीतरी आजारी असतील म्हणून. तर कोणतरी मुसलमान एका मंत्र्याने राजाला जाऊन सांगितलं तुम्हाला मूर्ख बनवतोय सनातन. तेव्हा त्यांचं नाव होतं साकार मलिक म्हणून. तर ही प्रत्येक हिंदू व्यक्तीला तेव्हाचे मुसलमान राजे मुसलमान नाव द्यायचे. रूप गोस्वामींचं नाव होतं दबीर खास आणि सनातन गोस्वामींचं नाव होतं साकार मलिक. तर त्या मुसलमान मंत्र्याने सांगितलं की साकार मलिक तुम्हाला मूर्ख बनवत आहे, ते काही आजारी वगैरे नाही आहेत, घरी जाऊन बघा आराम करतात म्हणून. ते एक दिवशी सनातन गोस्वामींच्या घरी राजा शोध घेण्यासाठी आला की खरोखर ज्याच्यावर मी माझा विश्वास टाकलाय, ज्याच्यावर मी माझी एवढी सगळी जबाबदारी टाकली आहे, तो खरोखर माझ्याशी खोटं बोलतोय का. तर घरी जेव्हा आले तेव्हा बघितलं सनातन गोस्वामी एका ठिकाणी बसून
इतर ब्राह्मणांकडून श्रीमद भागवतम ऐकत होते. हे बघून त्या राजाला इतकं वाईट वाटलं. राजा म्हणाला, मी माझ्या भावासारखा तुझ्यावर विश्वास ठेवला, तू जे म्हणशील ते खरं मी स्वीकार केलं, आणि तू इथे मला खोटं बोलतोयस. तू इथे मला एक चिठ्ठी पाठवलीस की तू आजारी आहेस, आणि तू इथे काय करतोयस? तू इथे भागवत ऐकतोयस, तुला काही झालेलं नाहीये, आजारी नाही, काही नाही, काही नाही. तू असं कसं काय करू शकतोस? आत्ताच्या आत्ता कामावर ये, तुझ्यावर माझं सगळं अवलंबून आहे. तर सनातन गोस्वामी म्हणाले, बघा, तुम्ही परमेश्वराचे अंश आहात, परमेश्वराने तुम्हाला कुठेतरी शक्ती दिली आहे म्हणून तुम्ही राजे झाल्यात. मी तुमच्या समोर काही उलट उत्तर देऊ शकत नाही, पण मला एक माहिती आहे की मी तुम्ही जे सांगताय, माझ्याकडून जे कार्य अपेक्षा करताय ते मी करू शकत नाही. राजाला इतका राग आला, आजपर्यंत त्याला असं तोंडावर कोणी उलट उत्तर दिलं नव्हतं. पण श्री सनातन गोस्वामींनी कशा प्रकारे सांगितलं ते म्हणाले, मी तुमचा अपमान नाही करू शकत, मी तुम्हाला उलट उत्तर देऊ शकत नाही, पण मी तुम्ही जे माझ्याकडून अपेक्षा करताय ते काम पण नाही करू शकत. तर सनातन आणि रूप यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधी एकदा पण कोणाला उलट उत्तर नाही दिलं. त्यांनी पूर्ण आयुष्यामध्ये एकदा पण कधी कोणाचा अपमान नाही केला. आणि म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंबद्दल मी जे तुम्हाला सांगत होतो की महाप्रभू रूप आणि सनातनला भेटले, त्यानंतर जेव्हा ओरिसाला परत गेले तेव्हा म्हणाले, माझी भेट 2 मंत्र्यांशी झाली. एवढ्या उच्च पदावर ते मंत्री आहेत, त्यांना संस्कृत भाषा येते आणि पर्शियन भाषा म्हणजे उर्दू भाषा पण पूर्ण पंडित आहेत. एवढे मोठे प्रकांड पंडित आहेत, एवढ्या मोठ्या चारित्र्यवान जीवन जगतायत. पण मी एक बघितलं, एवढं सगळं त्यांच्याकडे ज्ञान आहे, एवढं सगळं कौशल्य आहे, पण विनम्रतेचा एक सागर आहे, समुद्र आहेत म्हणून. आणि म्हणाले, मला एक कळत नाही की हे दोघं एवढे विद्वान असून, एवढ्या श्रेष्ठ पदावर असून पण एवढे विनम्र कसे काय आहेत म्हणून. तर भक्ती रत्नाकर म्हणून एक पुस्तक आहे, ज्यांनी हे षड गोस्वामी अष्टकम लिहिलं, नरहरी चक्रवर्ती, त्यांनीच ते पुस्तक लिहिले, भक्ती रत्नाकर. तर त्या भक्ती रत्नाकर मध्ये म्हणतात, ही जेव्हा घटना घडली, महाप्रभू जेव्हा परत गेले, तेव्हा म्हणतात श्री चैतन्य महाप्रभूंनी म्हटलं की या एका गुणामुळे माझी कृपा रूप आणि सनातनला मी देणार आहे. की एकीकडे त्यांच्याकडे सर्व सद्गुण संपन्न आहेत, पण त्यांना त्याचा गर्व नाही आणि नेहमी विनम्र भावनेने असतात. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी रूप आणि सनातनला का निवडलं? कारण नेहमी विनम्रता होती त्यांच्यामध्ये म्हणून. मग सनातन गोस्वामींनी अशा विनम्रतेने सांगितलं की मी काही तुमची सेवा करू शकत नाही. मग राजाने त्यांना जेलमध्ये टाकलं आणि राजा निघून गेला कुठेतरी आक्रमण करण्यासाठी. तर जेलमध्ये आता सनातन गोस्वामी विचार करतात, मी काय करू म्हणून. तर त्या जेलरला एक दिवशी जवळ केलं आणि म्हणाले, माझ्याकडे एक मनामध्ये खूप तीव्र इच्छा आहे, मला मक्काला जायचंय. तर तेव्हा मुसलमानच त्यांना बनवलं होतं, म्हणजे मला मक्काला जायचंय, आणि तू जर मला या जेलमधून सोडलंस, मी जर मक्काला गेलो तर मी काहीतरी पुण्य कमवीन आणि त्या पुण्याचा तुला काही भाग मिळेल, कारण तुझ्यामुळे मी मक्काला जाईन म्हणून. तर तो म्हणाला, जर हे राजाला कळलं तर माझी काय फजिती होईल, मी मक्काला जाईन की नाही. तर सनातन म्हणतात की एक काम कर, मी तुला काहीतरी मदत करतो. तर रूप आणि अनुपम जे फातियाबादला निघून गेले होते, तिथे त्यांची खूप मोठी प्रॉपर्टी होती, ती सगळी प्रॉपर्टी त्यांनी विकली, त्याचे 4 भाग केले. त्याच्यातले 50% पैसे त्यांनी वैष्णवांना दान केले. मग उरलेले आता 50%, त्याच्यातले 25% त्यांनी आपल्या नातेवाईकांना दान केले, आणि 25% त्यांनी पैसे ठेवले होते स्वतःच्या काही इमर्जन्सीसाठी. आणि ते जे इमर्जन्सीचे जे पैसे होते 25%, ते नाण्यांच्या रूपामध्ये एका बोटीमध्ये टाकले होते. तर रूप आणि अनुपम यांच्याकडे इतके पैसे असतील की 25% सोन्याच्या नाण्यांची एक बोट बनली होती. म्हणजे त्यांच्याकडे किती पैसे असतील तेव्हा. तर त्याच्यातले पैसे जेव्हा रूप आणि अनुपम गेले तेव्हा त्यांनी 10,000 सोन्याचे नाणे एका व्यापाऱ्याजवळ ठेवले, आणि सनातन गोस्वामी जे जेलमध्ये आहेत त्यांच्याकडे एक पत्र पाठवलं, तुला जर काही मदत लागली, तुला जर काही इमर्जन्सी लागली, आम्ही तर चाललो श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला. कारण तेव्हापर्यंत रूप आणि अनुपमनी एका मेसेंजर, एका पत्र घेऊन एका माणसाला पाठवलं होतं जगन्नाथपुरीला विचार करायला की श्री चैतन्य महाप्रभू कुठे येतात म्हणून. कारण तेव्हा तिसऱ्यांदा वृंदावनासाठी निघाले होते, तेव्हा महाप्रभूंचं ते चाललंच होतं वृंदावन. तर त्या माणसाला पाठवलं की महाप्रभू कुठे आहेत. तर त्या माणसाने परत येऊन सांगितलं की महाप्रभू ऑलरेडी लेफ्ट फॉर वृंदावन, महाप्रभू ऑलरेडी वृंदावनला निघून गेले 4थ्यांदा. रूप आणि अनुपम म्हणाले, आता आपल्याकडे वेळ नाहीये वाट बघायला.
तर तिथून ते 25% पैसे त्या व्यापाराजवळ ठेवले सनातन गोस्वामींसाठी, आणि दोघं श्री चैतन्य महाप्रभूंच्या पाठीमागे वृंदावनला निघून गेले, आणि सनातन गोस्वामींना त्यांनी एक मेसेज पाठवला की अशा प्रकारे तुमच्यासाठी 10,000 सोन्याचे नाणे ठेवले, तुम्हाला मदतीला येतील. तर सनातन गोस्वामींनी त्या जेलरला सांगितलं की मक्काला मला जाऊ दे, तर तो काय ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला एक काम करतो, तुला माझं पुण्य पण देतो आणि तुला थोडी मदत पण करतो, तुला 5,000 सोन्याचे नाणे देतो. ते ऐकून त्याला वाटलं की चांगलं आहे हे, इथे पण फायदा होईल आणि नंतर पुण्य पण मिळेल म्हणून. तरी म्हणत होता पण तुम्ही राजाचे कैदी आहात, तुम्ही साधारण कैदी नाही आहात. तर म्हणाला अजून 2,000 देतो, चालेल. मग तो लगेच तयार झाला. मग तो म्हणतो आता बहाणा काय करू मी, पण कसं, म्हणजे तुम्ही पळाल्यानंतर काय सांगायचं राजाला, राजाने विचारलं तर म्हणायचं सनातनला मी साखळ्यांमध्ये बंद केलं होतं, पण सकाळच्या क्रिया करण्यासाठी मी त्याला नदीजवळ जेव्हा नेलं तेव्हा का कोणास ठाऊक पण सनातननी साखळ्यांसह गंगा नदीमध्ये उडी मारली, आणि साखळ्यांसह जर गंगा नदीमध्ये कोणी उडी मारली तर त्याचं काय होणार, बुडणार तो. तर हे कारण तू त्यांना सांग. एक 2 गुणांबद्दल आपण चर्चा करूया. एक गुण आहे की जे मनात आहे ते बोलायचं, त्याला आपण म्हणू सत्यवाक्यता. तर सत्यवाक्यता पाहिजे आपल्यामध्ये, बरोबर. आणि एक दुसरा गुण पण पाहिजे, तो आहे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा म्हणजे सत्यवाक्यता म्हणजे मी जे केलंय त्याच्या अनुसार बोलणं, त्याला म्हणतात सत्यवाक्यता. आणि प्रामाणिकपणा म्हणजे मी जे बोललोय त्याप्रमाणे वागणे. तर हे दोन्ही गुण खूप चांगले गुण आहेत. पण या दोन्ही गुणांमध्ये सनातन गोस्वामींनी काय केलंय बघा. सनातन गोस्वामी एका अर्थाने खोटं बोलले. तर सनातन गोस्वामी, आपण आता चर्चा करत होतो की आयुष्यात कधी कोणाशी उलट उत्तर नाही दिले, काही नाही केले, पण इथे जेलरला स्पष्टपणे खोटं म्हणतायत की मला मक्काला जायचंय, आणि त्यासाठी त्यांनी ती लाच दिली 7,000 सोन्याचे मुद्रांची. पण त्यांच्या मनामध्ये काय भावना होती, जरी सत्यवाक्यता नसेल त्यांच्याकडे, पण त्यांच्या मनामध्ये प्रामाणिकपणा होता. त्यांना वाटत होतं मी श्री चैतन्य महाप्रभूंना एक वचन दिलंय, श्री चैतन्य महाप्रभूंना मी सांगितलंय की मी येईन आणि तुमची सेवा करीन, तर ते जे मी परमेश्वराला वचन दिलंय त्या वचनाप्रती मी निष्ठा ठेवायला पाहिजे. या जगामध्ये काही अपेक्षा असतात की एका माणसाने कधी खोटं नाही बोलायला पाहिजे, एका माणसाने कधी असं नाही करायला पाहिजे. त्या तत्वांना मी माझ्या जीवनामध्ये जास्ती महत्व देऊ, की माझ्या परमेश्वराला मी जी शपथ दिली आहे त्याला मी जास्ती महत्व देऊ. तर सज्जन म्हणजे कोण? सज्जन म्हणजे तो या जगातल्या नियमांना खूप महत्व देतो, पण त्या नियमांना महत्व देता देता कधी कधी असं होऊ शकतं की परमेश्वराला जर त्यांनी काही कबूल केलंय किंवा परमेश्वराने काही अपेक्षा त्याच्याकडून व्यक्त केली आहे, तर तो त्याला पण त्या सज्जनतेच्या नियमांमध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. याचं एक उदाहरण आहे युधिष्ठिर महाराज. युधिष्ठिर महाराजांनी पूर्ण आयुष्यामध्ये कधी खोटं नाही बोलले, पण जेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं द्रोणाचार्याला मारण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे द्रोणाचार्यांना बाणांनी नाही मारू शकत. द्रोणाचार्याला फक्त त्यांच्या मुलांप्रती खूप स्नेह आहे. तर जर अश्वत्थामाला काही झालं तरच ते त्यांचे शस्त्र सोडून देतील, त्यांना मुलाप्रती खूप प्रेम आहे. आपण एक काम करायला पाहिजे. अश्वत्थामा नावाचा एक हत्ती आहे, त्या हत्तीला जर आपण मारलं आणि ही बातमी जर आपण द्रोणाचार्यांना दिली तर द्रोणाचार्य त्यांचे शस्त्र ठेवतील आणि त्या परिस्थितीमध्ये आपण द्रोणाचार्यांना मारू शकतो. ही गोष्ट सांगितली श्रीकृष्णांनी. आणि ही गोष्ट आता द्रोणाचार्याला कोण सांगणार? श्रीकृष्णांनी म्हटलं द्रोणाचार्यांचा सगळ्यात जास्ती विश्वास आहे युधिष्ठिरावर. तर युधिष्ठिरा, तुझ्याकडून मला ही अपेक्षा आहे की तू जाऊन सांग की अश्वत्थामा हतः, अश्वत्थामा मरण पावला म्हणून. कोण अश्वत्थामा मरण पावला? मुलगा अश्वत्थामा नाही, कारण अश्वत्थामा तर चिरंजीव आहे. एक हत्ती होता अश्वत्थामाचा नावाचा, तो मरण पावला. युधिष्ठिर म्हणाला मी खोटं बोलू शकत नाही. मग काय झालं? त्याच्यामुळे म्हणतात त्या दिवशीपर्यंत युधिष्ठिर महाराजांचा सत्यवाक्यता, त्याच्यामुळे त्यांचा जो रथाचे जे चाक होते ते नेहमी 6 इंच वर असायचे. त्यांच्या रथाच्या चाकांनी कधी पृथ्वीला स्पर्श नव्हता केला. पण ज्या दिवशी श्रीकृष्णांच्या या विनंतीला ते नाकारले, ते ज्या क्षणी नाकारले त्याच क्षणी त्यांचा ते रथ आहे ते पृथ्वीला टेकलं. ते एक आहे सत्यवाक्यताची खूप महत्वाची आहे. पण जर श्रीकृष्णांनी सांगितलं की हे करण्याचा एकच मार्ग आहे,
द्रोणाचार्यांना अशा प्रकारे बोलायला लागेल, तेव्हा जेव्हा आपण म्हणतो की नाही सत्यवाक्यता महत्वाची आहे, मग तेव्हा आपण कुठेतरी खोटे पडतो. वसुदेव आहेत श्रीकृष्णांचे वडील, त्यांच्याबद्दल पण त्यांची सत्यवाक्यता होती, नेहमी सत्य बोलायचे. वसुदेवांचं एक नाव आहे आनक दुंदुभी म्हणून. आनक दुंदुभी म्हणजे जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा आकाशामध्ये नगारे वाजले होते, दुंदुभी म्हणतात त्याला. सो आकाशामध्ये नगारे का वाजले की एवढा श्रेष्ठ पवित्र मुलगा जन्मलाय वसुदेव. त्यांनी त्यांच्या समोर लग्नाच्या दिवशी देवकीला ठार मारण्यासाठी, त्यांची मान कापण्यासाठी कंसाने तलवार उचलली आणि आता ते मान कापणारच आहेत. तर वसुदेवाने काय केलं, वसुदेवाने म्हणाले एक मिनिट, तुम्हाला समस्या आमच्या मुलाशी आहे ना, हिच्याशी तर काही समस्या नाहीये, मग हिला कशाला मारताय? असं करून एक संशय कंसाच्या मनात टाकला आणि कंसाचा तो हात जसा खाली येत होता तो तिथे असा अर्ध्यात थांबला. आणि मग त्यांना काय काय वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या की मृत्यू तर अटळच आहे, मृत्यू कोणाला आज चुकलाय, तर मृत्यू कधी ना कधी तर होणारच आहे तुझा. आज सर्व जनसामान्यासमोर आपल्या लहान बहिणीचा तू प्राण घेतोयस, तलवारीने मारतोयस, तुझ्या रेप्युटेशनचं काय होईल, तुझं जे नाव आहे त्याचं काय होईल? लोक म्हणतील कंस हा एवढा मोठा राजा, आपल्या बहिणीला सगळ्यांसमोर त्यांनी मान कापली म्हणून. तर थांब जरा विचार कर, त्याचा चेहरा काय, हावभाव काय बदलत नव्हते, हात थांबला होता, पण कंसाचा चेहऱ्यावरचा जो हावभाव होता तो काही बदलत नव्हता. तो काय असं वाटत नव्हतं त्या चेहऱ्याकडे बघून की हो बरोबर म्हणतोयस तू, माझ्या बहिणीला मी नाही मारायला पाहिजे म्हणून. तो हात खाली येतच नव्हता, फक्त थांबला होता आणि थोडं काही वाटलं असं तर लगेच गेलं असतं खाली. मग वसुदेवाने काय म्हटलं, मी तुला वचन देतो, माझा प्रत्येक मूल, तेव्हा त्यांनी वचन दिलं की माझा 8व्या मुलाशी तुला प्रॉब्लेम आहे, 8वं मूल मी स्वतः तुझ्याकडे घेऊन येईन. मी जर तुला आश्वासन देतोय तर आता तुझ्या बहिणीला मारायची काही गरज आहे का? तर विचार करा, तुम्ही वडील आहात आणि इथे भरपूर आई पण बसलेले आहेत. कुठल्या वडिलांनी आईला मारणाऱ्या एका गुन्हेगाराला हे वचन दिलं की आईला सोडून द्या पण बाळाला मी तुझ्याकडे घेऊन येईन आणि तू बाळाला जे करायचं ते करू शकतो? कुठला गुन्हेगार त्या वडिलांच्या त्या वचनांवर विश्वास ठेवेल? कुठलेच वडील कधी पण आपल्या बाळाला मारायला देणार नाहीत. एक अशी जुनी पुराणांमध्ये कथा आहे की एका राजसभेमध्ये 2 आई आले आणि हातामध्ये एकच बाळ होता आणि मिनिस्टरनी म्हटलं की या दोघांमध्ये वादविवाद चाललाय. ही बाई म्हणते की हे मूल तिचं मूल आहे आणि ही बाई म्हणते की हे मूल तिचं मूल आहे. तर कोणालाच कळत नाही आहे की कोणाचं मूल आहे, तर काय करायचं? तर राजा म्हणाला सिंपल गोष्ट आहे, जर तुम्हाला कळत नाहीये कोणाचं मूल आहे, एक तलवार घेऊन या. तलवार मागितली त्यांनी. सगळे लोक विचार करतात काय करणार आहे आता राजा. राजाने म्हणाला 1 मूल 2 आई. तर सिंपल एक काम आहे, तलवारीने 2 तुकडे करूया, दोघांना 1-1 तुकडा देऊया. जसा त्या राजाने हे वाक्य बोललं, एक आई म्हणाली नको, हे मूल माझं नाहीये, मी खोटं बोलली, हे मूल त्या आईला देऊन टाका. राजाने म्हणाले जी बोलली ती खरी आई आहे. जी सहन नाही करू शकत की बाळाला 2 तुकड्यामध्ये कापा आणि जी म्हणाली की नाही मी खोटं बोलली, माझं मूल नाहीये, जिवंत ठेवा मुलाला देऊन टाका त्याला, ती खरी आई आहे. का? आई आपल्या मुलांचं वाईट कधी बघू नाही शकत. तर वसुदेवाने कंसाला शपथ दिली की मी 8व्या मुलाला तुमच्याकडे घेऊन येईन म्हणून, आणि ते मान्य केलं. मग त्यांना एक पहिला मुलगा झाला. मग पहिला मुलगा जेव्हा झाला तेव्हा कंस मारायला नाही आला, पण तेव्हा नारद मुनी आहेत, नारद मुनी कंसाकडे गेले आणि म्हणाले हे देवता आहेत ना, कधी खरं बोलतील कधी खोटं बोलतील माहिती नाही, आणि तुम्ही तर त्यांचे शत्रू आहेत, तुमच्यावर तर नक्कीच ते खोटारडेचा वापर करू शकतात. तर हे जे पहिलं मूल झालंय हे माहित नाही की ते आहे की नाही आहे, तुम्ही कसं मोजणार पहिलं कुठलं आणि दुसरं कुठलं आणि 8वं कुठलं? त्यांनी कमळाचं एक फूल घेतलं हातात आणि म्हणाला याची पहिली पाकळी कुठली आणि 8वी पाकळी कुठली? इथून बघितलं तर ही पहिली, फिरवलं, इथून बघितलं तर 8वी, असं त्याला गोल फिरवलं. कंसाला राग आला. कंस म्हणाला हो रे बरोबर आहे तुझं म्हणणं. कंस आला आणि नारद मुनींच्या बोलण्यावर त्यांनी त्या पहिल्या बाळाला मारलं. तर पहिल्या बाळाला मारणार नव्हता तो. असं करत 6 बाळांना मारलंय त्याने. 7वं बाळ स्थानांतरित झालं, रोहिणी मातेच्या पोटात गेलं, देवकी मातेच्या पोटातून. आता 8वं बाळ झालंय आणि ते 8वं बाळ समोर आहे आणि त्याने कंसाला वसुदेवाने वचन दिलंय
आणि लहानपणापासून त्यांनी कधीही खोटं नाही बोललं. या विश्वासावर, या त्या नावावर गुन्हेगाराने बाळाच्या वडिलांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलाय की हा मला त्याचा मुलगा. काय नाव असेल वसुदेवांचं, वसुदेवांची सत्यवाक्यता किती असेल. पण वसुदेवाने काय केलं? वसुदेवाने त्या बाळाला बघितलं आणि बाळ काय म्हणालं, मला या क्षणी गोकुळामध्ये तुम्ही घेऊन जा. तेव्हा वसुदेवाने एका शब्दाने कधी विचार नाही केला, मी खरा बोलणारा व्यक्ती, या गुन्हेगाराने माझ्यावर विश्वास ठेवला, आणि आता मी खोटं कसं काय करू. तर याला म्हणतात कुठल्या तत्वांना कुठे पालन करायचं आणि कुठल्या तत्वांना परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचं हे वसुदेवांना कळतं. वसुदेवाने एका क्षणाचा विचार न करता त्या बाळाला उचललं, त्यांच्या बेड्या आपोआप तुटल्या, त्या तुरुंगाचे जे दरवाजे होते ते आपोआप उघडले, बाहेरचे सैनिक होते ते आपोआप झोपी गेले. नदीपर्यंत जेव्हा पोहोचले तेव्हा नदी बाजूला सरली आणि वसुदेवाने यमुना नदी पार केली आणि गोकुळामध्ये नंद आणि यशोदा होते, त्यांच्या शेजारी त्या बाळाला ठेवलं. तर एकीकडे वसुदेव आहेत जे सत्यवाक्यतेसाठी खूप फेमस आहेत, पण त्यांनी त्यांची सत्यवाक्यता भगवंतांच्या चरणी अर्पण केली. जर तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर मग काय फायदा. आणि एकीकडे युधिष्ठिर महाराज आहेत, युधिष्ठिर महाराज म्हणाले की नाही, मी सत्यवाक्यता सोडणार नाही. तर म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये काय म्हणतात, पांडवानाम धनंजय. पांडवानाम युधिष्ठिर नाही म्हणत. ऍक्च्युली पांडवांमध्ये सगळ्यात मोठे मुलगा युधिष्ठिर आहे, पण जेव्हा स्तुती करतात की सर्व पांडवांमध्ये मी कोण आहे, सगळ्यात श्रेष्ठ पांडव कोण आहे, म्हणतात अर्जुन आहे. का? तर अर्जुन हा त्यांच्या हातातलं एक साधन आहे. साधनाला जर असं फिरवलं तर साधन असा फिरतो, साधनाला असं फिरवलं तर असं फिरतो. तर कधी कधी आपल्याला वाटतं सत्यवाक्यता ही खूप महत्वाची आहे आणि आहे, पण सत्यवाक्यतापेक्षा जास्ती महत्वपूर्ण आहे प्रामाणिकपणा. आपण जर परमेश्वराला काही वचन दिलंय तर त्या परमेश्वराला दिलेलं वचन पालन करण्यासाठी आपण काय आपले नाव खराब करण्यासाठी रेडी आहोत. लोक काय म्हणतील या तत्वासमोर आपण परमेश्वर काय म्हणतील या तत्वाला जर ठेवलं तर एका तराजूमध्ये परमेश्वराला मी शब्द दिलाय, त्यात परमेश्वर काय म्हणतील आणि लोक काय म्हणतील, याच्यामध्ये ज्या वैष्णवांच्या जीवनामध्ये त्यांच्या हृदयाच्या तराजूमध्ये परमेश्वर काय म्हणतील या तत्वाला जर हेवी झालं तर त्या जीवात्म्याला, त्या वैष्णवाला भगवंतांची कृपा मिळते. आणि जो वैष्णव म्हणतो परमेश्वरला काय वाटेल, परमेश्वर भावग्राही जनार्दन आहेत, परमेश्वर सगळं समजून घेतात, लोक काय म्हणतील त्याला आपण जास्ती महत्व देऊया, मग त्या वैष्णवाला कृपा मिळते. पण ती त्या स्पीडनी, त्या वेगाने, त्या मात्रेत नाही मिळणार ज्या मात्रेमध्ये जो पूर्णपणे समर्पित जीवन जगतोय त्याला मिळेल. तर म्हणून सनातन गोस्वामी आहेत, त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये फक्त ही एकच घटना आहे की ते पूर्णपणे खोटं बोलले, पण ते खोटं बोलण्यामागे त्यांचं एकच होती, त्यांच्या हृदयामध्ये एक ज्वालामुखी फुटत होता. आणि तो ज्वालामुखी होता लहानपणापासून त्यांना ते संन्यासी त्यांच्या स्वप्नात येऊन म्हणत होते, तू इथे काय करतोयस, तू वृंदावनात जा, तिथे तू पुस्तकं लिही. आणि ते संन्यासी शेवटी त्यांना भेटले आणि ते संन्यासी त्यांना म्हणतायत की मीच तो आणि चल आता माझी सेवा करायला. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे 2 भाऊ पण त्यांना सोडून गेलेत आणि म्हणतात आम्ही तर चाललो सेवा करायला. बिचारा हा एकटा भाऊ फसलाय. तर तो विचार करतोय एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. आणि इथे तो ज्वालामुखी फुटतोय, तर ज्वालामुखी फुटताना तो सहन नाही करू शकत आहे. तो म्हणतोय जे काही गरजेचे ते करायला लागेल, पण मला एक क्षण जास्ती न लावता कमीत कमी वेळामध्ये मला वृंदावनला पोचायचं आणि श्री चैतन्य महाप्रभूंची सेवा करायची. तर परमेश्वराच्या सेवेसाठी जेव्हा कोणी आसुसलेला असतो त्याचं व्यक्तिमत्व वेगळं असतं. तर म्हणून सनातन गोस्वामींना आपण कधी चुकीच्या नजरेने नाही बघायला पाहिजे की एवढं सगळं खोटं कसे काय बोले. का? तिथून जेव्हा बाहेर पडले जेलमधून लगेच वृंदावनासाठी निघाले. काही पैसे नाही घेतले, काही नाही केलं, तिथून लगेच वृंदावनासाठी निघाले. त्यांच्यासोबत फक्त एक मुलगा होता, त्याचं नाव होतं ईशान म्हणून. सनातन गोस्वामी त्यांना सांगितलं अजिबात काही पैसे नाही ठेवायचे आपल्याकडे, आता आपण परमेश्वरावर आधारित जीवन जगतोय म्हणून. तर रस्त्यामध्ये एका ठिकाणी पोचले, तिकडे एक रात्री हॉटेलमध्ये थांबले. तर रात्री हॉटेलमध्ये जेव्हा थांबले तेव्हा तो हॉटेलचा जो मालक होता इतका गोड बोलत होता सनातन गोस्वामींशी यांच्याशी.
अरे या या साहेब, तुम्ही खूप छान केलं, आमच्या घरी आलात, आमच्या हॉटेलमध्ये थांबलात, आम्ही खूप आभारी आहोत वगैरे. सनातन गोस्वामी एवढे मोठे मिनिस्टर होते, त्यांना चेहरा बघून कळायचं की कोण काय आहे. एक तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की सनातन गोस्वामींना कसं काय ओळखलं. या मुसलमान मिनिस्टरनी एवढ्या पूर्ण राज्यातून या दोन भावांना कसं काय निवडलं. ऍक्च्युली नवाब हुसेन शाहनी एक मोठी मिनार बांधायची होती त्यांना. राजाला छंद असतो काहीतरी मोठा एक महल बांधायचा, एक मिनार बांधायची. तर ती मिनार बांधली आणि त्यासाठी एक कारिगर होता. त्या कारिगराने ती खूप सुंदर अशी अद्वितीय मिनार बांधली होती. तर त्याचे काम जेव्हा 80-90% पूर्ण झालं, तेव्हा त्या कारिगराला घेऊन नवाब हुसेन शाह त्या मिनारी वर गेले, वरच्या मजल्यावर गेले आणि त्याला सांगत होते हे कसं करणार आहेस, हे कसं करणार आहेस. तर त्यांनी ते बोलता बोलता कुठेतरी बोलला, हे काय आता माझ्याकडून होणार नाही, कारण राजा म्हणजे हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, हे असंच पाहिजे, ते असंच पाहिजे. तो बिचारा चिडला. तो काही काही गोष्टी होत पण नाहीत ना, प्रत्येक गोष्ट काय असे होते असे नाहीये. तर त्या कारिगराने उत्तर दिलं माझ्याकडून नाही होणार आहे म्हणून. चुकीचं उत्तर दिलं. राजासमोर असं कधी बोलायचं नसतं. नवाब हुसेन शाहने त्याला 4थ्या की 5व्या मजल्यावरून ती धक्का मारला खाली. तो कारिगर खाली पडला, मृत्यू. आता ते तर झालं, राजाचा तो जो मूड होता तो तर कम्प्लीट झाला. पण गंमत आहे, तो कारिगर मेन कारिगर होता त्या मिनारीला बनवण्यासाठी. त्याला या राजाने स्वतः ठार मारलं. मग आता ती मिनार बनवणार कोण. तर राजाने त्याचा एक जो मिनिस्टर होता त्याला सांगितलं, तू थोडस बघ, त्या शहरात जा. एक शहर होतं, त्या शहरात जा आणि तिथे बघ की कोणी तुला माणूस मिळतोय का. आणि हे आता तो एक्सप्लेन करत होता त्या मिनिस्टरला. तू ते हे नाही सांगितलं की तो कारिगर होता, तो मला तरी चीड आली, मग त्याला मी धक्का मारला, मग तो खाली पडला, तो ठार मेला. त्याला सांगितलं एक काम कर, तू त्या शहरात जा आणि बघ तिथे काही होतंय का. आणि हे या मिनिस्टरशी जेव्हा बोलत होता तेवढ्यामध्ये एक दुसरा मिनिस्टर आला आणि त्या मंत्र्याने काहीतरी इम्पॉर्टंट खबर सांगितली नवाब हुसेन शाहला. तर हा विषयांतर झाला. याला बोलता बोलता मध्येच हा मिनिस्टर होता, इथे लक्ष गेलं. तर हा जो मिनिस्टर होता त्याला फक्त एवढंच ऐकू आलं की तू त्या शहरात जा आणि तिथे बघ काही होतंय का म्हणून. काम काय आहे ते कळलंच नाही त्याला. त्याला हे सांगितलंच नाही की ती मिनार पूर्ण करायची आणि तसा प्रकारचा दुसरा कारिगर मिळतो का म्हणून. तर आता हा मिनिस्टर आहे, याला पण माहितीये की नवाब हुसेन शाह म्हणजे थोडा वेगळा आहे. तर तो त्याला पण हिंमत नाही विचारायचा की एक मिनिट, पण तुम्ही मला सांगताय त्या शहरामध्ये जायला, तर कशासाठी. तर तो गेला तिकडे आणि तो तिथे फिरत होता. तो फिरता फिरता असं थोडा लॉस्ट दिसत होता, असं काहीतरी शोधतोय असं वाटत होता. तर तेव्हा सनातन गोस्वामी त्याला भेटले तिकडे. तेव्हा ते हिंदू होते, संतोष नाव होतं त्याचं. तर म्हणाले तुम्ही असे का फिरता इथे म्हणून. म्हणे नाही, काय आहे ना, राजा माहिती आहे ना कसा आहे. तर राजाने काय कधी कोणावर राग येतो, कधी कोणाला ठार मारतो माहित नाही. तर मला काल बोलवलं आणि म्हणाला तू त्या शहरात जा आणि तिथे बघ काही होतंय का. आणि मला नक्की हेतू काय आहे, उद्देश काय आहे, काय काम आहे, काय सांगितलंच नाही. आणि माझ्यामध्ये हिंमत नाही राजाला विचारायची. तर मी इथे फिरतोय आणि बघतोय की काय होतंय म्हणून. तर सनातन गोस्वामीने सांगितलं, हे जे शहर आहे ना, हे कशासाठी फेमस आहे माहिती आहे. जसं काही आपल्या भक्तांच्या घरी ऑल्टर आहे, देवघर आहे लाकडाचं, ते सहारणपूर म्हणून बनवलंय. तर सहारणपूर आहे, तिथे खूप छान लाकडीचं नक्षी काम करतात. मार्बल जर पाहिजे असेल तर कुठून मिळणार. राजस्थानमध्ये मकराना म्हणून जागा आहे, मकरानामध्ये सगळ्यात व्हाईट मार्बल मिळतो. ग्रॅनाइट पाहिजे असेल तर कुठून मिळणार, दक्षिण भारतामध्ये मिळतो. तर प्रत्येक जागेचे एक वैशिष्ट्य असतं. तर सनातन गोस्वामींनी जेव्हा मिनिस्टरला झालं तेव्हा मिनिस्टरला म्हणलं कुठल्या शहरात सांगितलं, या शहरामध्ये ना, हे शहर ते जेव्हा मिनारी बांधतात त्या मिनारीमध्ये जे नक्षीकाम असतं ते काम करण्यासाठी फेमस आहे. तर राजाने तुला तिथे एका कारिगराला शोधायला पाठवलं असेल, कारण कुठलं तरी मिनार बनवण्याचं जे नक्षीकाम आहे ते कुठेतरी चुकलं असेल आणि ते कुठेतरी राहिलं असेल, तर तुला त्यासाठी पाठवलं राजाने. तर हा म्हणाला चला कोणतरी हुशार माणूस भेटला आणि याच्याकडे तर एनिवे काही चॉईस नव्हता. तर हा म्हणाला की ठीक आहे असंच करतो. मग त्या शहरात गेला आणि तिथून एक खूप उत्कृष्ट कारिगर सनातन गोस्वामींच्या म्हणण्यावर त्यांनी केलं आणि राजाकडे गेला. आणि मग राजाला म्हणाला, राजा हे मी या माणसाला आणलंय. तर राजाला पण लक्षात आलं, मी याला जेव्हा सांगितलं तेव्हा याला पूर्ण काही काम सांगितलंच नव्हतं. मग राजा म्हणाला तुला कसं काय कळलं. त्याने लगेच हातवर केलं आणि म्हणाले मला काहीच नव्हतं कळलं, प्रामाणिकपणे सांगतो, कारण कधी मृत्यूदंड मिळेल माहिती नाही. म्हणाले ऍक्च्युली मी पूर्णपणे कन्फ्युज होतो आणि तुम्ही मला अर्धवट माहिती दिली होती आणि त्या मंत्र्यासोबत बोलण्यामध्ये तुम्ही बिझी झाले होते. पण मी तिथे जेव्हा गेलो मला कोणी मदत करायला तयार नव्हतं. तिथे मला एक संतोष म्हणून माणूस भेटला, तरुण भेटला
आणि त्यांनी माझी विचारपूस केली आणि त्यांनी मला सांगितलं की राजाने या कामासाठी तुला पाठवलं असेल म्हणून. राजाला वाटलं ज्या माणसाने मला कधी भेटलं नाहीये, जो माणूस दुसऱ्या शहरात राहतो, माझ्या मंत्र्याला कधी भेटलो नाही, मी माझ्या मंत्र्याशी काय बोललोय तो उद्देश मंत्र्याला नाही माहिती आणि त्याला कसं माहिती. त्याला बोलवलं, 2 मिनिटांमध्ये कळलं की हा इतका हुशार माणूस आहे. म्हणून त्याच्यावर दबाव टाकला आणि त्याला म्हटलं की तुला आता माझा मंत्री बनायला लागेल म्हणून. तर अशा प्रकारे एवढा हुशार सनातन गोस्वामी आहे, पूर्ण आयुष्यामध्ये कधी कोणाशी खोटं नाही बोलले, पण फक्त एका गोष्टीसाठी खोटं बोलले. तर मग तिथे त्या हॉटेलामध्ये थांबलेत. हॉटेलामध्ये विचार करतायत, हा हॉटेलचा मालक एवढ्या माझ्याशी गोड गोड बोलतोय, काहीतरी याचं कारण असायला पाहिजे, काहीतरी याचा स्वार्थ असायला पाहिजे. काय स्वार्थ असेल याचा? तर सोबत जो ईशान होता त्याला विचारले, ईशान मी तुला सांगितलं होतं की काही पैसे सोबत नाही घ्यायचे, तू काही सोन्याचे नाणे सोबत घेतलेस का? तर ईशान म्हणाले हो. त्यांना कसं माहिती तो हॉटेलचा मालक गोड बोलतोय? ते हॉटेलच्या मालकाला नाही विचारलं, याला विचारलं आणि हा म्हणतो की हो बरोबर आहे, सॉरी मी तुमचं आज्ञापालन नाही केलं. मग काय? माझ्याकडे 7 सोन्याचे नाणे आहेत. त्यांनी काढले 7 सोन्याचे नाणे. मी तुला बोललो होतो सोन्याचे नाणे घेऊ नको, जंगलांमध्ये आपण, कारण जंगलांच्या मार्गाने जाणार ना, राजापासून पळाले आहेत ना, मेन रोडनी नाही जाऊ शकत. राजा आता फरार मंत्रीला पकडणार की नाही. तर यांनी जेव्हा म्हटलं की 7 नाणे आहेत माझ्याकडे, तर ते 7 नाणे घेतले आणि हॉटेलच्या मालकाकडे गेले आणि म्हणाले आमच्याकडे हे 7 नाणे आहेत आणि हे तुमच्याकडेच ठेवा म्हणून. तर हॉटेलचा मालक काय म्हणतो? तो म्हणतो ऍक्च्युली माझा एक मित्र आहे, त्याला हे येतं, हस्तरेखा बघण्याची कला येते. तर काल जेव्हा तुम्ही आतमध्ये आले तेव्हा त्यांनी तुमचा दोघांचे चेहरा बघितला आणि मला सांगितलं यांच्याकडे 8 नाणे आहेत सोन्याचे. आणि मी विचार करतोय तुम्ही असे दिसायला गरीब दिसताय, फरार व्यक्ती आहे, दाढी वाढलेली, कपडे फाटलेले. म्हणतात अशा या फरार झालेल्या व्यक्तीकडे 8 सोन्याचे नाणे आहेत, म्हणजे हा कोणतरी नॉर्मल माणूस नाहीये. म्हणजे याला जर मारलं तरी काही फरक नाही पडणार. कुठला मोठा माणूस असता तर त्याला मारल्यावर त्रास होईल. हा पण पळतोय, हा पण फरार झालेला माणूस आहे, तर याला मारून टाकू आपण आणि ते 8 नाणे घेऊ. आज रात्री झोपेत मी काही गुंडांना बोलवलं होतं आणि तुम्हाला दोघांना ठार मारणार होतो. बरं झालं तुम्ही नाणे मला परत दिले. आता मी तुम्हाला काही ठार मारणार नाही. तुम्हाला जर काही माझ्याकडून पाहिजे असेल तर सांगा. सनातन गोस्वामी म्हणाले उद्या सकाळी आम्हाला हा जंगली प्रदेश पार करायचा आहे आणि मला या जंगलाबद्दल जास्ती माहिती नाही. 2-3 माणसाला जर तुम्ही दिलं तर चांगलं होईल म्हणून. तुम्हाला काही काळजी करू नका, मी माणसांना देतो. पण ईशाननी दिले होते 7 नाणे आणि तो हॉटेल मला बोलला की तुमच्याकडे 8 नाणे. सनातन गोस्वामी लक्षात आलं, हा अजून एकदा खोटा बोलला. मग परत ईशानकडे आले आणि म्हणाले ईशान तुझ्याकडे अजून एक नाणं आहे का? मग त्याने इथून असं आतमध्ये त्या धोत्रामध्ये लपवलेलं एक नाणं काढलं. सनातन गोस्वामी म्हणाले ठीक आहे. ते एक नाणं पण त्या हॉटेलच्या मालकाकडे दिलं आणि त्यांना सांगितलं तर आम्हाला पार करून द्या. मग त्यांना जंगल पार करून दिलं आणि मग सनातन गोस्वामी ईशानला म्हणाले आता तू परत जा. ईशानला सोबत नाही ठेवलं त्यांनी. मग सनातन गोस्वामी एकटे तिथून परत पुढे प्रवास करत गेले. मग बिहारमध्ये पोहोचले. बिहारमध्ये सनातन गोस्वामींच्या बहिणीचा नवरा मेवणा राहत होता. तो श्रीकांत म्हणून नाव होतं त्याचं. तो तिथल्या राजाचा मिनिस्टर होता. तर तिथे त्या दिवशी खूप महागडे घोडे विकायला आले होते आणि राजाने खूप सारे पैसे घेऊन श्रीकांतला पाठवलं होतं ते घोडे विकत घ्यायला. तर श्रीकांतनी दुरून बघितलं, अरे हा तर सनातन, अरे ही काय परिस्थिती आहे, काय झालं? म्हणे काही नाही, मला वृंदावनला जायचंय. म्हणे 2 दिवस थांब. म्हणे मी एक क्षण थांबू नाही शकत, मला वृंदावनला जायचंय म्हणून. म्हणजे एक काम करतो, थोडं काहीतरी मी तुला एक शॉल देतो म्हणून. थंडीच्या वातावरणामध्ये एकटे तुम्ही असे धावताय, पळताय, जंगलातून जाताय, तुम्हाला काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे. एक त्यांनी महागडी त्यांना एक शॉल दिली. त्या एका शॉलला घेऊन जो 2 दिवसांपूर्वी नवाब हुसेन शाहचा सगळ्यात प्रभावी, सगळ्यात हुशार आणि सगळ्यात विश्वासू मिनिस्टर होता, तो आज परमेश्वराची सेवा करण्यासाठी जंगलाच्या मार्गाने पळणारा एक फरार व्यक्ती झालाय. बघा नशीब कसं आहे. असं करत करत सनातन गोस्वामी वाराणसीला पोहोचले आणि वाराणसीला त्यांनी चंद्रशेखर आचार्य यांच्या घरी जाऊन भेटले. तर श्री चैतन्य महाप्रभू आतमध्ये बसले होते. श्री चैतन्य महाप्रभू चंद्रशेखर आचार्यांना म्हणतात, बघा बाहेर कोणी साधू संत आलाय का म्हणून. चंद्रशेखर आचार्यांनी बाहेर आले,
दरवाजा उघडला, बाहेर काय कोणी दिसत नव्हता. तर नाही, बाहेर कोणी साधू संत नाहीये. महाप्रभू म्हणतात, कोणीतरी आहे का? साधू संत नाही, कोणीतरी आहे का? तर चंद्रशेखर आचार्य म्हणतात, हो, एक मुस्लिम दारावेश आहे. मुसलमान लोक जसे असतात, फाटलेले कपडे आहेत, दाढी वाढलेली आहे, केस वाढलेले आहेत, तो मुस्लिम दारावेश आहे बाहेर. श्री चैतन्य महाप्रभू म्हणले, त्या मुस्लिम दारावेशाला आतमध्ये बोलव. तेव्हा सनातन गोस्वामीच्या दरवाजातून आतमध्ये आले. तर जस्ट दरवाजातून आतमध्ये शिरले आणि श्री चैतन्य महाप्रभू असे इथे दूर बसले होते. सनातन गोस्वामी आतमध्ये आले. श्री चैतन्य महाप्रभू उठून धावत पळत गेले आणि सनातन गोस्वामींना आतमध्ये न येऊ देता तिथे जाऊन महाप्रभूंनी त्यांना आलिंगन केलं. आणि सनातन गोस्वामी म्हणतात, नको नको, मला आलिंगन करू नका, मी दूषित आहे, मी दूषित आहे, मी अपवित्र आहे, मी अपवित्र आहे. तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, तोमा देखी तोमा स्पर्शी गाई तोमार गुण, सर्वेंद्रिय तृप्ती येई शास्त्र निरूपण. शास्त्रांमध्ये अनेक वेळा लिहिलंय की एका भक्ताने डोळ्यांचा वापर काय करायला पाहिजे? परमेश्वराला बघण्यासाठी करायला पाहिजे. भक्ताने आपल्या स्पर्श शक्तीचा वापर कशासाठी केला पाहिजे? परमेश्वराच्या पायाला स्पर्श करण्यासाठी करायला पाहिजे. आज परमेश्वर काय म्हणताय? तोमा देखी तोमा स्पर्शी गाई तोमार गुण, सर्वेंद्रिय तृप्ती. ही या इंद्रियांची खरी गोष्ट आहे. हा हेतू आहे इंद्रियांचा. बघा, नेहमी भक्त लोक म्हणतात, आमचे डोळे आज तृप्त झाले का? आज मदन मोहनची आम्ही दर्शन घेतलं त्यांचं म्हणून, आज मदन मोहनचा प्रसाद खाल्ला तर आमची जिव्हा तृप्त झाली. पण परमेश्वर शुद्ध भक्तांना कसं बघतात? ही परमेश्वराची नम्रता आहे. परमेश्वर म्हणतात, आज माझे डोळे तृप्त झाले का? आज मी तुमचं दर्शन बघितलं. आज माझी जीभ तृप्त झाली का? आज मी तुमची स्तुती केली. तर म्हणून असं म्हणतात ना, प्रेमाच्या नात्यामध्ये कोण श्रेष्ठ आणि कोण छोटं, प्रेमामध्ये कोणी राहत नाही. तर जेव्हा आपल्यासारखा एक क्षुद्र, एक कणभर छोटासा जीवात्मा जेव्हा परमेश्वरावर शुद्ध प्रेम करतो, तो शुद्ध प्रेम परमेश्वरावर विजय प्राप्त करू शकतो. हे आपल्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे. परमेश्वराला कधी कोणी हरवू नाही शकत. पण जर एखाद्या छोट्याशा कणभर असलेल्या त्या जीवात्म्याने परमेश्वरावर जर शुद्ध प्रेम केलं, तर परमेश्वर त्या शुद्ध प्रेमापोटी त्या भक्तावर अवलंबून होतात. तर हे प्रेमाची भाषा आहे. तर कुठल्या मोठ्या माणसाला जर जिंकायचं असेल तर आपण विचार करतो आपण बुद्धीने त्याच्यावर जिंकू, आपण शक्तीने त्याच्यावर जिंकू. पण ऍक्च्युली कुठल्या मोठ्या व्यक्तीवर जर जिंकायचं असेल तर जर प्रेमाने जिंकलो आपण, तर तो व्यक्ती शक्तीपेक्षा, बुद्धीपेक्षा अधिक पटीने अवलंबून होतो आपल्यावर. तर परमेश्वर यांच्यावर जर कोणी तपस्येने प्रभुत्व गाजवायचा प्रयत्न केला, होत नाही. खूप मोठा पंडित झालो आपण तर काही होत नाही. पण जर आपण परमेश्वराची शुद्ध चेतनेने सेवा केली, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी काय करायचंय? एक तुळशीचं पान घ्यायचंय आणि ऍक्च्युली मनापासून ते परमेश्वराला अर्पण करायचंय. एक छोटस स्वस्त मिळणारं झेंडूचं फूल असतं, महाग पण नसतं, ते झेंडूचं फूल हातात घ्यायचंय आणि प्रेमाने परमेश्वराला अर्पण करायचंय. एक तांदळाचा दाणा, एक गव्हाचा दाणा ऍक्च्युली प्रेमाने परमेश्वराला अर्पण करायचंय. आणि नद्यांमध्ये, तलावांमध्ये वाहणारं पाणी आहे, जे परमेश्वराचंच पाणी आहे, ते ऍक्च्युली एक ग्लास पाणी घेऊन परमेश्वराला प्रेमाने अर्पण करायचंय. विचार करा, एक फूल, एक फळ, थोडंसं पाणी, एक तुळशीचं पान अर्पण करण्यासाठी कोण व्यक्ती तो म्हणू शकतो, प्रभूजी ही परमेश्वराची खूप मोठी अपेक्षा आहे. हे किती महागडी अपेक्षा आहे परमेश्वराची, आणि ही किती कष्टदायक अपेक्षा आहे. तर जे परमेश्वर हिरण्यकश्यपू त्यांच्या समोर जिंकू नाही शकले, आणि हिरण्यकश्यपूने जेवढे सगळे तर्कवाद वापरला, आतमध्ये नाही मारू शकत, बाहेर नाही मारू शकत, दिवसा नाही मारू शकत, रात्री नाही मारू शकत, जिवंत प्राणी मला मारू शकत नाही, आणि मृत अस्त्रशस्त्र मला नाही, जेवढ्या त्यांच्या मनामध्ये बुद्धी होती ती सगळी बुद्धी वापरून जेवढ्या अटी काढल्या, त्या सर्व अटींना पूर्ण करून नरसिंहदेवाने त्यांना चीरफाड करून तुकडे तुकडे करून टाकले हिरण्यकश्यपूचे. पण ते नरसिंह जे त्याच्या बुद्धीने जिंकले नाही गेले, ते प्रल्हादाच्या निरागस प्रेमाने आणि त्या निरागस सेवेने जिंकले गेले. हे तत्व आजपर्यंत कुठल्या शास्त्रामध्ये एवढ्या स्पष्टपणे आपल्यासमोर मांडण्यात नाही आले. आपल्यासमोर जेव्हा आपण इतर शास्त्र मांडण्यात आले, त्याच्यामध्ये हा एवढा मोठा तपस्वी, हा एवढा मोठा ज्ञानी,
हा एवढा मोठा हे, हा एवढा मोठा ते, अशा प्रकारे लोकांचा मोठेपणा आपल्यासमोर मांडण्यात आलाय. श्रीमद भागवतम हा एकच असा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये वारंवार ज्या ज्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्यात आल्या आहेत त्या सर्व गोष्टींचा सारांश एकच आहे. परमेश्वराला जिंकण्यासाठी बुद्धी नाही लागत, उलट बुद्धी कधी कधी अडथळा ठरते. परमेश्वराला जिंकण्यासाठी शक्ती नाही लागत, उलट स्वतःच्या शक्तीचा अभिमान हा एक खूप मोठा अडथळा ठरतो. तर एका ठिकाणी 5व्या स्कंदामध्ये हनुमानजी आहेत. हनुमानजी रामचंद्रांची स्तुती करत असतात किमपुरुष लोकामध्ये. तर तिथे म्हणतात न जन्म नूनम महतो न सौभव. तर म्हणतात मी वानर आहे, न जन्म नूनम, माझा जन्म काय वानराचा जन्म आहे. म्हणजे माझा जन्म किती तुच्छ जन्म आहे, पण रामचंद्रांचा काय मोठेपणा आहे की मी फक्त प्रामाणिकपणे सेवा करायला तयार आहे. आणि रामचंद्रांना म्हणालो तुम्ही इशारा द्या, तुम्ही बोला काय करायचंय, उडी मारायची तर उडी मारायची, काय तुम्ही सांगा काय करायचंय, तुमच्यासाठी तुमचे शब्द आणि माझं शरीर. फक्त मी ही एक भावना जेव्हा रामचंद्रांना व्यक्त केली, त्या या भावनेपोटी रामचंद्र परम परमेश्वर भगवंतांनी माझ्यासारख्या वानराला जवळ केलंय. खूप सुंदर एक भावना हनुमानजी व्यक्त करतात. शबरी आहे, शबरीमध्ये काय गुण आहेत, शबरीमध्ये फक्त एकच गुण होतं, त्यांनी त्यांच्या गुरूंना जेव्हा प्रसन्न केलं होतं तेव्हा गुरूंनी त्यांना सांगितलं होतं तुम्ही इथे थांबा या जंगलामध्ये आणि एक दिवशी परम परमेश्वर येतील. आणि गुरु त्यांना त्यांच्या गुरुबंधूंना घेऊन आश्रमातून वैकुंठाला निघून गेले. पण गुरूंनी शबरीला सेवा दिली की तुम्ही इथे थांबा. शबरी त्या दिवसापासून, ज्या दिवशीपासून गुरूंनी ते वचन बोललेत, त्या दिवसापासून चांगले बोर शोधायची, रोज फूल घ्यायची आणि ज्या रस्त्याने आश्रमाकडे तो रस्ता यायचा, मार्ग यायचा, त्याच्यावर फुलांचा सडा टाकायची आणि एका प्लेटमध्ये सगळे ते चांगले बोर वेचून ठेवायची आणि दिवसभर वाट बघायची आज रामचंद्र येणार का. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, अनेक अनेक वर्ष केले तसे. दररोज शबरी सकाळी उठून ते बोर काढणार, चांगले बोर सजवणार, फुलांचा सडा टाकणार आणि वाट बघणार आएंगे, कभी तो भगवान आएंगे म्हणून. आणि एक दिवशी रामचंद्र आले, तिला तो विसर पडला. एक शिष्टाचार म्हणतो ना आपण, तर कधी कधी काय होतं, खूप आपण कोणाची वाट बघत असतो तेव्हा शिष्टाचार विसरतो. अचानक श्रीकृष्ण जेव्हा विदुराणीच्या घरी गेले तेव्हा शिष्टाचार विसरली ती. तिला कळलंच नाही की केळीचं साल काढायचंय आणि केळ द्यायचंय. तिने केळीचं केळ खाली पाडलं आणि साल दिलं श्रीकृष्ण. तसं शबरी शिष्टाचार विसरली. रामचंद्र आले तर म्हणाले तुम्हाला मी बोर देते काढले चांगले, आणि तेव्हा ते उष्टे बोर स्वतःचे तिने रामचंद्रांना दिले. तर अशा प्रकारे श्रीमद भागवताचा मोठेपणा काय, श्रीमद भागवतामध्ये काय असं स्पेशल आहे, का श्रीमद भागवत श्रीमद भागवत. श्रीमद भागवतामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला या प्रकारे या प्रकारे या प्रकारे येन केन प्रकारे त्या गोष्टीचा सारांश आपल्या हृदयामध्ये, शेवटचा निष्कर्ष काय जातो, परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी ऐहिक काही गुणवत्ता असण्याची गरज नाहीये. केवळ मनामध्ये परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मी माझ्या परिस्थितीमध्ये माझ्या कौशल्याप्रमाणे काय देऊ शकतो, माझ्याकडे असं काय आहे जे मी परमेश्वराला शुद्ध भावनेने अर्पण करू शकतो. आणि ती गोष्ट जी तुमची वैयक्तिक ऑफरिंग आहे परमेश्वराला, ती जर आपण सर्वांनी आपापली वैयक्तिक ऑफरिंग, वैयक्तिक गोष्ट प्रामाणिकपणे परमेश्वराला अर्पण केली, आपण छोटेसे जीवात्मा आहोत, ते परमेश्वराला जिंकू शकतो. तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतायत तुम्हाला बघून, तुम्हाला स्पर्श करून, तुमची स्थिती करून माझे इंद्रिय आज तृप्त झाले. आणि हे दृश्य चंद्रशेखर आचार्य बघतायत. या मुस्लिम माणसाला श्री चैतन्य महाप्रभू असे उठून गेले, धावत गेले, त्यांना आलिंगन केलं आणि म्हणतायत माझे इंद्रिय तृप्त झाले, हा माणूस आहे कोण. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू सांगितलं हे आहे सनातन गोस्वामी. सनातन गोस्वामी सर्वात हुशार व्यक्ती आहेत, पण त्यांना कधी गर्व नाही. आणि जेव्हा गरज पडली, जो माणूस आयुष्यात कधी खोटं नाही बोलला, त्यांनी माझ्या इच्छेपूर्तीसाठी खोटं बोलायला पण शिकला. याच्यापेक्षा प्रिय कोण आहे मला म्हणून. आणि मग सांगितलं यांना नवीन कपडे द्या, त्यांना सांगितलं तुम्ही शेविंग करा. मग एका वैष्णवासारखं त्यांनी कमी केस ठेवून त्यांचं शेविंग केलं, शिखा ठेवली. त्यांना कपडे द्यायला जेव्हा गेले तेव्हा चंद्रशेखर आचार्य म्हणतात श्री चैतन्य महाप्रभू तुमची स्तुती करतायत, आमचे गुरु तुमची स्तुती करतायत, तुम्हाला चांगले कपडे देतो. सनातन गोस्वामी नाही.
माझे चांगले कपडे घालायचे दिवस गेले. तुमची उष्टी धोती असेल, तुमची वापरलेली जर धोती असेल ती द्या. तर चंद्रशेखर आचार्यांना पण आता प्रश्न पडला की काय करायचं म्हणून. पण त्यांचे शब्दांना मान देऊन त्यांनी त्यांची वापरलेली जुनी धोती दिली आणि सनातन गोस्वामींनी त्या धोत्राचे 2-3 असे फाडून भाग केले आणि सिंपल असे थोडेसे कपडे घालून सनातन गोस्वामींनी त्यांचं साधू जीवन चालू केलं. तर कुठे ऐश्वर्यामध्ये राहत होते आणि कुठे श्री चैतन्य महाप्रभूंसाठी त्यांनी कोपीन कंथाश्रितौ. तर अशा प्रकारे आता फक्त ती एक जी शॉल होती श्रीकांतनी दिलेली, ती खांद्यावर होती ती शॉल होती त्यांच्याकडे. बाकी सगळं गेलंय, आता काहीच नाहीये, खिशामध्ये एक नाणं पण नाहीये. तर महाप्रभू जेव्हा बोलायचे त्यांच्याशी तेव्हा महाप्रभूंची नजर त्या शॉलवर पडायची. पण महाप्रभू पण एका शब्दाने काही बोलत नाहीयेत आणि सनातन गोस्वामी पण काही बोलत नाही. 2-3 वेळा सनातन गोस्वामींनी बघितलं महाप्रभू माझ्या शॉलकडे बघतायत. त्यांना लक्षात आलं की ही पण काहीतरी माझी आसक्तीचं प्रतीक आहे. तर मग सनातन गोस्वामी गंगाच्या घाटावर गेले वाराणसीमध्ये आणि तिथे एक धोबी होता, कपडे धुत होता. तर त्यांनी कुठल्या तरी काही गोधडी वगैरे आणली असेल धुवायला. तर त्याला म्हणतो ही जी गोधडी आहे खूप छान आहे, मी तुला ही महागडी शॉल देतो आणि ही गोधडी मला देशील का तू. ऍक्च्युली तो काय म्हणाला, मस्करी करायला कोणी भेटलं नाही का म्हणून. पण काय तुम्ही मस्करी करताय, ही एवढी महागडी शॉल आहे आणि तुम्ही मला गोधडी मागताय. नाही, मी अजिबात मस्करी नाही करत आहे, खरोखर मला ही गोधडी द्या म्हणून. तर त्याला पटलं ते. त्याने एक जुनी गोधडी दिली आणि सनातन गोस्वामीने ती शॉल दिली. ती गोधडी जेव्हा घेऊन आले तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू इतके खुश झाले. श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, जेव्हा वैरागी व्यक्ती खूप सारे महागड्या गोष्टी घेऊन फिरतो तेव्हा इहलोक परलोक हे उपहास. श्री चैतन्य महाप्रभू म्हणाले की ऍक्च्युली वैराग्याच्या मार्गावर आपण आपल्या गरजा नेहमी कमी ठेवायला पाहिजेत. तर म्हणतात जेव्हा वैराग्याच्या मार्गावर व्यक्ती त्याच्या गरजा वाढवतो तेव्हा या लोकांमध्ये त्याच्यावर उपहास होतो, लोक त्याच्यावर हसतात आणि त्याला परलोक पण नाही मिळत. तर तुमच्याकडे ती शेवटची जी एक शॉल होती महागडी ती तुम्ही दिली, ती श्रीकृष्णांची तुमच्यावर खूप मोठी कृपा झाली आहे का. श्रीकृष्णांनी बघितलं की ही एक छोटीशी आसक्ती तुमच्या जीवनामध्ये होती आणि श्रीकृष्ण खूप कृपाळू आहे. श्रीकृष्णांनी कृपा करून तुमची ती छोटीशी आसक्ती काढून घेतली. आपण जेव्हा हे ऐकतो तेव्हा आपल्या शरीरावर काटा येऊ शकतो. आपण म्हणून मला तर असं वाटलं होतं की श्रीकृष्ण सुदाम्यावर कृपा करतात तेव्हा त्याला खूप धनसंपत्ती देतात. मी आतापर्यंत ती गोष्ट ऐकली होती आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की तुमची आसक्ती त्यांनी काढली. तर एक पहिली गोष्ट म्हणजे सनातन गोस्वामी हे वैराग्याच्या मार्गावर आहेत, सुदामा हे गृहस्थ आहेत. म्हणून श्रीकृष्ण परिस्थिती अनुसार कृपा देतात. तर वैराग्याच्या मार्गावर जेवढे गोष्टी श्रीकृष्ण काढून घेणार तेवढी ती त्यांची कृपा आहे. तर सनातन गोस्वामी अशा प्रकारे पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये लागले आणि मग श्री चैतन्य महाप्रभू तिथून वृंदावनला निघून गेले आणि सनातन गोस्वामींना त्याच्या आधी त्यांनी 2 महिने दशाश्वमेध घाट आहे वाराणसीला, तिथे त्यांनी शिकवणी दिल्या. त्या शिकवणीला घेऊन सनातन गोस्वामींना सांगितलं की आता तुम्ही पण माझ्यासोबत यायचं नाही, तुम्ही आता रूप आणि अनुपमला भेटा आणि तुम्ही तिघे आता सेवेला या, आता तुम्ही एकटेच आले आहात फक्त. अशा प्रकारे ती घटना तिथे संपली आणि त्याच्यानंतर मग सनातन गोस्वामी जेव्हा वृंदावनला जातात तेव्हा त्यांना मदन मोहन भेटतात. त्याचं एक पार्श्वभूमी सांगतो आणि त्याच्यानंतर आपण उद्या त्याच्यावर चर्चा करूया. 8 पर्यंत आपल्याकडे वेळ होता. अद्वैत आचार्य हे वृंदावनात राहत होते श्री चैतन्य महाप्रभूंच्या आविर्भावाच्या आधी. तर तिथे एक दिवशी मदन मोहन मंदिर जे आहे त्याच्याजवळ एक अद्वैत वट आहे, एक वटवृक्ष आहे. तिथे बसून अद्वैत आचार्य त्यांची तपस्या करायचे. तर त्यांना जमिनीमध्ये काहीतरी दिसलं. तर तेव्हा त्यांनी जेव्हा खणलं तेव्हा त्यांना मदन मोहन मिळाले. तर तेव्हा त्यांचं नाव होतं मदन गोपाल. कुठले आहेत हे मदन मोहन? वज्रनाभ श्रीकृष्णांच्या नातूंचा मुलगा. त्यांनी जे 3 मूर्ती बनवले होते मदन मोहन, गोविंद आणि गोपीनाथ, जे लुप्त झाले होते, ते मदन मोहन त्यांना त्या जमिनीतून मिळाले. पण त्यांची सेवा चालू केल्यानंतर अद्वैताचार्यांना लक्षात आलं की आता काहीच दिवसांमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव मायापूरमध्ये होणार आहे. तर त्यांची सेवा करण्यासाठी आता मला मायापूरला जायचंय. मग आता त्या मूर्तीचं काय करणार? तर मथुरेमध्ये एक ब्राह्मण होते, त्यांचं नाव होतं पुरुषोत्तम चौबे. त्या पुरुषोत्तम चौबेला त्यांनी विनंती केली
मला हे श्रीकृष्ण भेटलेत, पण या श्रीकृष्णांना मी मायापूरला घेऊन नाही जाऊ शकत, तर कृपया तुम्ही यांची काळजी घेणार का? अशा प्रकारे ती मदन मोहनची जी मूर्ती आहे काल आपण जी बघितली करवलीला, ती त्यांनी पुरुषोत्तम चौबेला दिली आणि त्यांची परवानगी घेतली आणि अद्वैत आचार्य स्वतः हे मायापूरला शिफ्ट झाले. त्याच्यानंतर ती जी मूर्ती आहे ती पुरुषोत्तम चौबेकडून सनातन गोस्वामींकडे कशी आली, तर सनातन आणि रूप हे 1516-1517 या दरम्यान वृंदावनला पोचले. तर तेव्हा भिक्षा मागत होते. तर घरोघरी जाऊन मैया भिक्षा देणार का? तर एक दिवशी पुरुषोत्तम चौबेच्या घरी पण केला. तर जेव्हा दरवाजा उघडला, फाटक उघडला, तेव्हा बघितलं आतमध्ये की ती मूर्ती होती, एवढी सुंदर मदन मोहनची मूर्ती. तर त्यांना बघून ऑलरेडी सनातन गोस्वामी यांना प्रेम आहे श्रीकृष्णांशी, म्हणाले बापरे, यांच्याकडे किती सुंदर मूर्ती आहे. मग रोज काय करायचे, भिक्षा मागायचा बहाणा करून त्याच घरी भिक्षा मागायचे. बाकीच्याकडे पण मागायचे, पण चौबे परिवारकडे पण मागायचे. तसं रोज जाऊन इथे काही भिक्षा मिळेल का, इथे भिक्षा घेण्याचा बहाणा वेगळा, मेन होतं की मदन मोहनचं दर्शन. असं रोज जाता जाता त्यांना एक लक्षात आलं की माताजी आहेत, चौबे माताजी, ते त्या मदन मोहन सोबत एका मुलासारखं वागतात. तर चौबे परिवाराचा स्वतःचा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं सधन. तर सधन आणि मदन मोहन यांना ते एकाप्रमाणेच वागायचे. काय म्हणतात, सो म्हणतात की जेव्हा त्यांना प्रसाद वेळ व्हायची तेव्हा तो सदन बाहेर खेळतोय वगैरे, तर त्याला म्हणायचे चल आतमध्ये हो, काठीने त्यांना आतमध्ये यायचे. आणि कधी कधी सनातन गोस्वामींनी बघितलं की सदन आणि तो जो मुलगा होता मदन मोहन जे होते, ते दोघं म्हणजे मदन मोहन मूर्ती रूप सोडून त्या घराच्या प्रांगणामध्ये सदन सोबत खेळायचे. आणि जेव्हा जेवणाची वेळ होते तेव्हा सदन पण जायला तयार नाही आणि मदन मोहन पण जायला तयार नाही. तेव्हा आई म्हणते चला आतमध्ये. आतमध्ये होता की नाही, तर तो सदन जसा घाबरून आतमध्ये जायचा तसं मदन मोहन पण घाबरून आतमध्ये जायचे आणि परत बाजू घेऊन उभे राहायचे आणि मग भोग त्यांना अर्पण व्हायचा. सनातन गोस्वामींना वाटलं यांना माहिती आहे का कोणाशी बोलतायत, हे कृष्ण आहेत. कृष्णाशी अशा भावनेमध्ये बोलायचं नसतं, कितीही प्रेम असेल तर. तर एक दिवशी ते म्हणाले माताजी थोडंसं एक बोलू का तुमच्याशी. आणि काय, ऍक्च्युली हे श्रीकृष्ण आहेत, हे परमेश्वर आहेत. हो मग काय झालं. म्हणाले मग आता यांच्याशी असं बोलायला नाही पाहिजे आपण. म्हणजे हो का, असं आहे का. मला तर म्हणजे मला लहानपणापासून मी तर असंच वागते त्यांच्यासोबत, मला असं कधी कोणी सांगितलं नाही. त्यामुळे नाही, असं चांगलं नसतं. परमेश्वरासोबत आपण आदराने वागायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही साधू आहात, तुम्ही जे बोलताय ते स्वीकार करायला पाहिजे. आजपासून मी नक्की आदराने बोलीन आणि तुम्ही माझे डोळे उघडले, खूप खूप धन्यवाद म्हणून. त्या दिवशी सनातन गोस्वामी घरी गेले, जेव्हा झोपले तेव्हा मदन मोहन त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणे तू काय केलंस, तू किती मोठं नुकसान केलंस माझं. म्हणे त्या माताजी मला मुलासारखं वागवतायत, मला प्रेम करतात आणि आजपासून तू त्या प्रेमाला नष्ट केलंस आणि त्या प्रेमाला तू आदराचं विरजण घातलंस. पूर्ण जग मला आदर करतं, पण त्या आदराने माझं पोट नाही भरत. माझं पोट भरतं प्रेमाने आणि त्या माताजी मला प्रेम करत होतं, तू काय केलंस आहे म्हणून. तर सनातन गोस्वामींना पण लक्षात आलं की जिथे प्रेम असतं तिथे आदराची गरज नाही. तर मग दुसऱ्या दिवशी ते गेले पुरुषोत्तम माताजींकडे आणि म्हणाले की मला माफ करा, मदन गोपाल माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना तुमचं ते प्रेमळ व्यवहार जास्ती प्रिय आहे, तर म्हणून मी माझे शब्द परत घेतो. तेव्हा पुरुषोत्तम चौबे माताजी आहेत, ते चौबे माताजी म्हणाले पण काल रात्री माझ्या पण स्वप्नात मदन मोहन आले आणि मला म्हणाले की अनेक अनेक वर्ष तुम्ही माझी सेवा केली आणि काल जे साधू आले होते ते पण माझ्यावर प्रेम करतात, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही मला त्या साधूंना भेट स्वरूपात द्या. मला तर त्या साधूंची सेवा स्वीकार करायची, तुमची सेवा मी स्वीकार केली म्हणून, साधूंची सेवा मी स्वीकार केली म्हणून. तर सनातन गोस्वामींना पण शॉक पडला. सनातन गोस्वामी म्हणतात मदन मोहन मस्त आहेत, मला सांगितलं की त्यांना जाऊन सॉरी म्हणा आणि त्यांना म्हणतात की आता मला साधूंकडे द्या म्हणून. मग त्या दिवशी मदन मोहनांना त्यांना स्वीकारावं लागलं. तर मी विचार करत होतो, एक आपण प्रेमाचं उदाहरण किंवा प्रकटीकरण बघितलं की कशा प्रकारे त्या माताजी रोज त्यांना खाऊ घालतायत, प्रेम करतायत, ओरडतायत. पण एक प्रेमाचं
दुसरं एक परीक्षा काय पास केली त्या माताजींनी, की वर्षानुवर्ष ती मूर्ती त्यांच्या घरी आहे. वर्षानुवर्ष प्रेमाने त्यांना कधी आवाज चढवून बोलतायत, कधी खाऊ घालतायत. आणि त्या मूर्तीने जर त्या माताजींना सांगितलं, झालं, तुमच्याकडून भरपूर सेवा घेतली, आता मला तुमच्याकडून सेवा नाही घ्यायची, आता मला त्यांच्याकडून सेवा घ्यायची आहे. कोण असा व्यक्ती आहे ज्यांनी वर्षानुवर्ष भगवंतांची सेवा केली आहे आणि ते भगवंत म्हणतील की आता मला दुसऱ्यांकडून सेवा स्वीकारायची आहे? ते किती जड आहे. पण प्रेम कशाला म्हणतात? प्रेमाची एक व्याख्या काय आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या हिशोबाने जीवन जगायचं. तर म्हणून या चौबे माताजी आहेत, पहिली जी त्यांची प्रेमाचे जे व्यक्त उदाहरण आहे, काय? प्रेम करतात, खाऊ घालतात. तर म्हणतात चल आतमध्ये हो. ते प्रेमाचं एक लक्षण आहे. पण त्या प्रेमाचं अजून एक खोल लक्षण काय आहे? त्या प्रेमाचं खोल एक लक्षण आहे की ज्याच्यावर प्रेम केलं ते प्रेम करणारे व्यक्ती जेव्हा म्हणतात की आता मला तुमचं प्रेम नाही स्वीकार करायचं, आता मला त्यांचं प्रेम स्वीकार करायचं आहे, तर मोठ्या मनाने त्या व्यक्तीला देता पण यायला पाहिजे ना. जर त्या प्रेमामध्ये कुठेही स्वार्थ असता तर म्हणाले असते नाही खाऊ घालायला मी, पण जर तू आता म्हणतोयस की मला त्या साधूला देते नाही देणार मी, माझं काय होणार मग माझं काय होणार? आता मी कोणाला खाऊ घालणार, आता मी कोणाला ओरडणार? हे माझं जेव्हा आलं तेव्हा प्रेमामध्ये प्रदूषण आलं. तर म्हणून त्या माताजी किती शुद्ध भक्त असतील. ज्या दिवशी मदन मोहननी सांगितलं की मला त्या साधूंना द्या, त्या दिवशी माताजींनी डोळ्यांचे अश्रू वाहत वाहत सनातन गोस्वामींना ती मूर्ती दिली. आणि सनातन गोस्वामी ती मूर्ती घेऊन आता विचार करतात त्यांची सेवा करायची. मी तर भिक्षा करणारा साधू आहे, तर या मूर्तीचं काय करू? मग त्यांनी काय केलं, द्वादश आदित्य टीला आहे तिथे जाऊन एका झाडाच्या फांदीवर मदन मोहनला ठेवलं आणि असं थोडं दोराने बांधून त्यांना ठेवलं आणि म्हणाले मी जी काही भिक्षा करीन ती भिक्षा आधी तुम्हाला अर्पण करीन आणि त्याच्यानंतर खाईन. मग काय भिक्षा करणार ते? तर पीठ असतं, पीठ भिक्षा मागायचे. काही माताजी त्यांना वृंदावनातल्या माताजी पीठ द्यायचे. त्या पीठाला यमुनेच्या पाण्यामध्ये थोडी कणिक बनवायचे, त्याचा असं एक गोळा बनवायचे आणि कोळशामध्ये तो कणकीचा गोळा टाकून द्यायचे आणि तो त्या कोळशाच्या अग्नीमध्ये तो शिजायचा. तर त्याला म्हणतात बाटी. आज आपण बाटी करतो ती तुपामध्ये तळलेली असते आणि त्या एका गोल तुकड्याचे 4 तुकडे करून ते नीट छान शिजायला पाहिजे म्हणून टाकलेली असते. ते बाटी कोळशाच्या ह्याच्यामध्ये असा एक गोळा टाकलेला असतो. ती बाटी सनातन गोस्वामी रोज खायचे. तर ती बाटी ते मदन मोहनला अर्पण करायचे. मदन मोहनाने स्वीकार केलं ते पत्रम पुष्पम फलम भक्त्या प्रयच्छति. पण म्हणाले काही दिवसांपूर्वी ते चौबे माताजी मला मस्त जेवण द्यायचे, डाळ आणि भाजी आणि वडे आणि काय काय द्यायचे. आणि मीच तो निर्णय घेतला की आता मला सनातन गोस्वामींचं प्रेम पाहिजे. पण कदाचित जरा लवकर घेतला निर्णय, थोडस ते खाऊन पिऊन जरा निर्णय घ्यायला पाहिजे होता. इथे तर रोजच एकादशी चालू आहे. मग एक दिवशी सनातन गोस्वामींना म्हणाले थोडस जर मीठ थोडस जर टाकलं तर चव येईल त्याला. तू बिचारा आपला कणिक अर्पण करतोय, थोडस मीठ टाकलं असतं कसं वाटतंय तुला? कारण विरक्त आहेत, नातं पण तसंच आहे. कसं वाटतंय प्रपोजल, कसं वाटतंय मिठाचं? तर सनातन गोस्वामी म्हणतात बघ मला माझ्या गुरूंनी काय सांगितलंय, पुस्तकं लिहायला सांगितलंय आणि ते सोडून मी आता तुझ्यासाठी मीठ, मग तू 2 दिवसांनी म्हणशील की थोडं तिखट पाहिजे, मग म्हणशील थोडी काळ्या मिरीची पावडर पाहिजे, मग हिंग पाहिजे. तुझं चालू होणार. एक दिवशी तू म्हणशील आता तूप पण पाहिजे, म्हणजे मला वेळ नाही सगळं करायसाठी, मी आपलं छोटंसं काहीतरी सिंपल खातो, ते तुला पाहिजे असेल तर कर. आणि जर तुला मीठ पाहिजे असेल तर तू स्वतःची अरेंजमेंट स्वतः कर. सनातन गोस्वामी असं बोलून गेले, स्वतःची अरेंजमेंट स्वतः कर. तर मदन मोहन म्हणाले असं दिसतंय की स्वतःची अरेंजमेंट स्वतःच करायला लागेल. तर सनातन गोस्वामींच्या त्या वाक्याला दाद देऊन मदन मोहननी काय अरेंजमेंट केली मिठासाठी ही आपण उद्या चर्चा करूया. जय हरी बोल. जय मदन मोहन भगवान की जय. जय सनातन गोस्वामी पाद की जय. शिल प्रभुपाद की जय. जय दाऊजी गिरिधारी मंदिर की जय.